नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग भरती 2026 याच्या अनुषंगाने येणारी प्रश्नपत्रिका. आदिवासी जमातीचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यामधून 100% प्रश्न तुम्हाला येणारे आहेत. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण वन लाइनर पद्धतीने घेणार आहोत. यामध्ये कुठले आपण विश्लेषण करणार नाही. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, पेसा कायद्याची अंमलबजावणी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? पेसा कायद्याची अंमलबजावणी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे? तर भुईया समिती, बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती का के समिती? योग्य उत्तर काय असेल? पेसा कायद्याची अंमलबजावणी भुईया समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली, म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. वारली जमातीचे मुख्य दैवत किंवा निसर्ग देवता म्हणून कोणाला ओळखले जाते? वारली जमातीचे मुख्य दैवत किंवा त्यांचं निसर्ग देवता म्हणून कोणाला ओळखलं जातं? वाघ्या ओळखलं जातं, गणपतीला ओळखलं जातं, मारुतीला ओळखलं जातं की हिरवा? काय उत्तर असेल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. वारली जमातीचे मुख्य दैवत किंवा निसर्ग देवता कोणाला ओळखलं जातं? तर हिरवा यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. नंदुरबार जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्रातील जो नंदुरबार जिल्हा आहे त्या ठिकाणी कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? भिल्ल, गोंड, वारली, कातकरी? योग्य काय उत्तर असेल? पर्याय नंबर 1. नंदुरबार जिल्ह्यात भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळल्या जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोंड जमातीची प्रमुख किंवा मूळ भाषा कोणती आहे? जी गोंड जमात आहे या जमातीची प्रमुख किंवा मूळ भाषा म्हणून ती कोणती आहे? बघा, वारली, भिल्ली, कोरकू, गोंडी. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4. गोंड जमातीची प्रमुख किंवा मूळ भाषा कोणती आहे? तर गोंडी ही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासीच्या कल्याणासाठी पेसा कायदा कधी अंमलात आला? आदिवासीच्या कल्याणासाठी पेसा कायदा कधी आलेला आहे? 1996, 1997, 1998 की 1999? काय योग्य उत्तर असेल? तर पेसा कायदा हा 1996ला अंमलात आलेला आहे. तो कशासाठी? तर आदिवासींच्या कल्याणासाठी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी विकास विभागाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आदिवासी विकास विभाग याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1972, 1973, 1983 का 1985? आदिवासी विकास विभाग याची स्थापना कधी झाली? तर 1983 मध्ये झालेली, म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार, पालघर, गडचिरोली किंवा नाशिक? काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 1 नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र मंत्रालय स्तरावर स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रश्न तोच आहे मागचं विचारलेलं, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी, थोडा फिरून विचारलेला. आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र मंत्रालय स्तरावर स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती आपण बघितलेली 1983ला झालेली, म्हणजेच पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात भिल्ल जमातीचे प्रामुख्याने वास्तव्य कोणत्या भागात आढळते? आता पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात विचारलेले, त्या या ठिकाणी तुम्हाला विचारले महाराष्ट्रात भिल्ल जमातीचे प्रामुख्याने वास्तव्य कोणत्या भागात आढळतं? दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ किंवा कोकण किनारपट्टी? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा उत्तर महाराष्ट्र. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. वारली चित्रकला हे भारतातील कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकचित्र आहे? वारली चित्रकला भारतातील कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकचित्र आहे? सर्वांना माहीत असेल, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, ओरिसा? योग्य उत्तर काय? तर महाराष्ट्र राज्याचं प्रसिद्ध लोकचित्र आहे काय? वारली चित्रकला. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी प्रामुख्याने संबंधित आहे? कोणत्या जिल्ह्याशी संबंधित असलेली चित्रकला आहे वारली चित्रकला? सातारा, सोलापूर, पालघर, रत्नागिरी? कोणता जिल्हा आहे?
तर योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पालघर. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी जमातीच्या विकासासाठी कार्य करणारे ठक्कर बाप्पा यांचे पूर्ण नाव काय होते? ठक्कर बाप्पाचं पूर्ण नाव काय आहे असं तुम्हाला विचारलेले की ज्यांनी काय आदिवासी जमातीच्या विकासासाठी काय केलेले कार्य केलेले. बघा पर्यायामध्ये काय दिलेले, पांडुरंग सदाशिव साने, ज्योतिराव गोविंदराव फुले, अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर का विठ्ठल रामजी शिंदे. ठक्कर बाप्पा यांचं पूर्ण नाव काय असेल तर अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत अनुसूचित जमातीची व्याख्या देण्यात आलेली आहे? हाच प्रश्न तुम्हाला मागंसुद्धा विचारला गेला आहे, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे. या ठिकाणी तुम्हाला विचारले की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत अनुसूचित जमातींची व्याख्या देण्यात आलेली आहे? तर ते कलम आहे 342. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तारपा हे पारंपरिक वाद्य कोणत्या आदिवासी जमातीत प्रचलित आहे? तारपा ही पारंपरिक वाद्य कोणत्या आदिवासी जमातीत प्रचलित आहे? भिल्ल, माडियागोंड, वारली, कोलाम. काय योग्य उत्तर असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 वारली या जमातीचं हे काय आहे प्रचलित असलेलं वाद्य आहे कोणतं? तारपा. ही पारंपरिक वाद्य आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व कोणी केले होते? 1857च्या उठावामध्ये खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व करणारे कोण आहेत? तंट्या भिल, उमाजी नाईक, बिरसा मुंडा की कजार सिंग. 1857च्या उठावामध्ये कुठं खानदेशामधील भिल्लांचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते केलं होतं बघा कजार सिंग यांनी केलं होतं. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासींच्या कल्याणासाठी शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात. काय उत्तर असेल? आदिवासीच्या कल्याणासाठी तर जी शबरी घरकुल योजना ही महाराष्ट्र या राज्यामध्ये राबवली जाते. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? आदिवासी एकता दिवस, क्रांतिकारी दिवस, वनसंवर्धन दिवस की जनजातीय गौरव दिवस. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेची कोणती अनुसूची अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित आहे? कोणती अनुसूची आहे? किती अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित आहे? 10वी अनुसूची, 7वी अनुसूची, 2री आणि 3री अनुसूची, 5वी आणि 6वी अनुसूची. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 4 5वी आणि 6वी अनुसूची काय आहे अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताचे सध्याचे राष्ट्रपती जे द्रौपदी मुर्मू आहे ह्या कोणत्या राज्यांच्या रहिवासी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यांच्या रहिवासी आहेत? छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा. कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ज्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ओडिशा या राज्याच्या रहिवासी आहेत. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासींच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली ट्रायफेड ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शिक्षण, आरोग्य, विपणन का खेळ. कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल? तर विपणन या क्षेत्राशी संबंधित आहे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी समाजसुधारक क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा लढा कोणाविरुद्ध होता? राघोजी भांगरे यांचा लढा कोणाविरुद्ध होता? कोण आहेत हे? आदिवासी समाजसुधारक आहे. पर्याय बघा काय दिलेली तुम्हाला. निजामाच्या विरुद्ध होता का पोर्तुगीजांच्या विरुद्ध होता का मुघल सम्राटाच्या विरुद्ध होता किंवा इंग्रज सरकार आणि सावकार यांच्या विरोधात होता? तर राघोजी भांगरे यांचा जो लढा होता हे क्रांतिकारक आहेत तर यांचा इंग्रज सरकार आणि सावकार यांच्या विरुद्ध होता. म्हणजेच पर्याय नंबर
4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक आदिवासी दिवस बघा, 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 9 ऑगस्ट. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 4, 9 ऑगस्ट हा काय जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे? TRTI. बहुतेक हा प्रश्न पाठीमागच होऊन गेलेला आहे, डबल आर काही हरकत नाही. पुणे या ठिकाणी आहे. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोंड जमातीच्या मुख्य देवाला काय म्हणतात? गोंड जमातीच्या मुख्य देवाला काय म्हटलं जातं? बडादेव, वाघोबा, विठ्ठल, खंडोबा. तर गोंड जमातीचं जी मुख्य देवता आहे याला बडादेव असं म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल जमातीची मुख्य बोलीभाषा कोणती आहे? भिल्ल जमात जी भाषा बोलते ती मुख्य बोलीभाषा कोणती? अहिराणी, गोंडी, कोकणी, मराठी कोणती आहे? तर भिल्ल जमातीची मुख्य बोलीभाषा ही अहिराणी आहे. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात वारली क्रांतीचे नेतृत्व कोणी केले होते? महाराष्ट्रात वारली क्रांतीचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ. वारली क्रांतीचे नेतृत्व कोणी केलेले आहे महाराष्ट्रामध्ये? तर गोदावरी परुळेकर यांनी केलेले. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू. भेटूया पुढची प्रश्नपत्रे घेऊन अशीच महत्त्वाची. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.